मित्रांनो नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्षी स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात स्कॉलरशिप एक्झामिनेशन इयत्ता 4थी साठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. संख्यांचे विभाजन म्हणजेच अवयव, विभाज्यतेच्या कसोट्या हा भाग आपला सुरू आहे. याच्या अगोदर आपण 2ची कसोटी, 4ची कसोटी काय असते ते पाहिलं. आता आपण पाहणार आहोत 8ची कसोटी. तर 8ची कसोटी बघा, 4च्या कसोटी प्रमाणेच आहे. एक संख्या वाढते. ज्या संख्येतील शतक, दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8ने निशेष भाग जातो, त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. 4च्या कसोटीमध्ये आपण काय पाहिलं होतं? एकक व दशक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या 2 अंकी संख्येला. आता 8च्या कसोटीमध्ये काय आहे? एकक, दशक व शतक 3 अंकी संख्येला, किती मोठी संख्या असू द्या, त्यातल्या शेवटच्या 3 अंकाला, राईटच्या 3 अंकाला एकक, दशक आणि शतक या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो. ही 8ची कसोटी आहे. उदाहरण दिलेले आहे 5192. आता हे 192 याला 8ने भाग जातो, म्हणून ह्या 5192 ला 8ने निशेष भाग जातो. 8ची कसोटी दुसरी अशी आहे की ज्या संख्येत शेवटी 3 शून्य असतात त्या संख्येला देखील 8ने निशेष भाग जातो. तशी 4ची पण कसोटी आहे की शेवटी 2 शून्य असलेल्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. तसं ही 8ची कसोटी आहे. शेवटी 3 शून्य असलेल्या संख्या असतील त्याला सुद्धा 8ने निशेष भाग जातो. पुढे बघा 3ची कसोटी आहे. तर 3ची कसोटी काय सांगते? 3ची कसोटी अतिशय सोपी आहे. जी संख्या आपल्याला दिलेली आहे, जी ओळखायची आहे, 3ने भाज्य आहे किंवा नाही, तर त्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज करायची, आडवी बेरीज. आणि त्या बेरजेला जर 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3ने निशेष भाग जातो. उदाहरण तर बघूया 3च्या कसोटीचं. आडवी बेरीज करून पाहिजे, त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. पहिलं उदाहरण आहे 225. बघा या 225 मधील अंकांची आडवी बेरीज करा. 2 + 5 + 2 म्हणजे 4 आणि 5 9 होतात. 9 3च्या पाड्यामध्ये आहे. 9ला 3ने निशेष भाग जातो, म्हणून ह्या 225ला 3ने निशेष भाग जातो. त्यानंतर उदाहरण आहे 993. आता ह्या तिघांची बेरीज करत बघा. 9 + 9 + 3 9 9 18 18 आणि 3 21. 21 ही 3च्या पाड्यामध्ये आहे, म्हणजे 21ला 3ने निशेष भाग जातो, म्हणून 993ला देखील निशेष भाग जातो. पुढची संख्या आहे 771. 771 बघा 7 + 7 14 + 1 15 म्हणजे 15ला 3ने निशेष भाग जातो, म्हणून 771 या संख्येला 3ने निशेष भाग जातो. अशा प्रकारे आपण पुढील काही कसोट्या पाहणार आहोत. पुढील काही कसोट्या पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.